एक भाजी सुरू असतानाच आपल्या डोक्यात विचार असतो की आता याच्यानंतर काय करायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचंय, शिवाय त्याच्यासाठी लागणारी सगळी पूर्वतयारी, ह्या गोष्टी काही संपत नाहीत. त्याच्यामुळेच काय होतं माहितीये का, आपण जर आठवडाभरासाठी वाटण तयार करून ठेवलं तर खूप जास्त धांदल होत नाही, कारण की भाजी असते थोडीशीच, पण त्याची पूर्वतयारी आपल्याला खूप सगळी करावी लागते. मी आज तुमच्याबरोबर एक वाटणाचा असा प्रकार शेअर करणार आहे की ज्याच्यामुळे तुमचं स्वयंपाक करणं खूपच सोपं होणार आहे. वाटण तर एकच असणार आहे, पण याच्यामध्ये तुम्ही साधारण 100 ते 125 भाज्या करू शकता. मी असं म्हणेल की तुम्हाला जेवढ्या काही भाज्या येतात ना, त्या सगळ्या भाज्या तुम्ही या एकाच वाटणामध्ये करू शकता. चला तर असं सुपर डुपर हिट असं हे कोणतं वाटण आहे ते पाहूयात. 2 प्रोसेस एकदम करणार आहे. तर त्यासाठी इथे एक तवा घेतलेला आहे आणि इथे ही आपली जाळी घेतलेली आहे. तर तव्यावरती आपण धने, जिरे हे पदार्थ भाजून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर धने टाकून घेते. तर इथे मी ही 1 वाटी धने घेतलेले आहेत आणि इथे या दुसऱ्या साईडला आपण काय करणार आहोत, खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहेत. अशा पद्धतीनं जेव्हा आपण खोबरं किंवा कांदा भाजतो ना, तर चुलीवर ज्या पद्धतीनं पहिलं जेव्हा एळवण्याची आमटी वगैरे करायची ना, तर त्यावेळेस अशा पद्धतीनं हार असतो ना, त्या हारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेतल्या जायच्या. तर तशा पद्धतीनं आपण हे भाजून घेणार आहोत. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपलं वाटण छान जास्त चविष्ट अशा पद्धतीचं होतं. आणि वरच्या साईडनं जरी ते करपल्यासारखं दिसलं की नाही, तरी ते आतमध्ये पर्यंत त्याचा फ्लेवर जाण्यासाठी वरच्या बाजूने ते हलकं असं आपल्याला करपवूनच घ्यावं लागतं. धने हलके असे गरम झाले की याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे हे जिरं घेतलेले ते टाकून घेतोय. धण्याचा, जिऱ्याचा छान असा फ्लेवर रिलीज झाला की आपण हे लगेचच काढून घेणार आहोत. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला याला करपवायचं नाहीये. मी गॅस बंद करते आणि हे देखील थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊ. आता याच जाळीवरती आपण हा कांदा ठेवून घेणार आहोत. काही नाही, फक्त वरची साल काढलेली आहे आणि अशा 4 फाकी थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आतमध्ये पर्यंत तो भाजला जाईल. जो तवा गरम आहे ना, याच्यावरतीच आपण 1 मोठा चमचा ही खसखस टाकून घेतोय. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन ती भाजली जाते. 1 वाटी हे शेंगदाणे घेतलेले. रेग्युलर आपण ज्या पद्धतीनं शेंगदाणे भाजतो ना, तसेच हे आपल्याला भाजून घ्यायचे. सगळा कांदा एकदम भाजत नाही. जो कांदा भाजला होता ना, तो मी इथं साईडला काढला आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, वरच्या बाजूने जरी कांदा भाजला गेलेला असला आणि आतमध्ये पांढरा दिसला की नाही, तरी हा सुद्धा कांदा छान सॉफ्ट अशा पद्धतीचा होतो आणि त्याच वेळेस आपल्याला हा बाजूला काढायचा आहे. हे वाटण तयार करण्यासाठी मला इथे मदत करत आहे हा अगारोचा रिगल पर्सनल ब्लेंडर, जो की आपल्याला 3 जार सहित मिळतो. एकाची कॅपॅसिटी आहे 700, एकाची 500 आणि एकाची 300. याच्यासोबत आपल्याला 3 लीड मिळतात. एक आहे स्ट्रेनर, म्हणजे जर तुम्ही एखादा ज्यूस वगैरे काही केला असेल आणि त्यातल्या बिया जर तुम्हाला सेपरेट करायच्या असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही हे झाकण वापरू शकता. सोबतच हे झाकण एखादा पदार्थ तयार केल्यानंतर किंवा उदाहरणार्थ एखादं वाटण तयार केल्यानंतर तुम्हाला जर ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं असेल, तर तुम्ही ह्या झाकणाचा वापर करू शकता. सोबतच हे फ्लिप टॉपचं लीड, याच्यामुळे काय होतं, एखादी स्मूदी, एखादा मिल्कशेक तयार केला असेल तर तुम्ही हा अशाच पद्धतीनं फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला तो प्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही हा पिऊ शकता. हे आहेत याचे 2 ब्लेड. एक आहे ब्लेंडर आणि एक आहे ग्राइंडर. याचा वापर तुम्ही सुके मसाले बारीक करण्यासाठी करू शकता आणि याचा वापर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मिल्कशेक असू द्यात किंवा जे लिक्विड पदार्थ आहेत ते बारीक करण्यासाठी करू शकता. आणि याची बॉडी तुम्ही बघू शकता, इथं स्टेनलेस स्टीलचे हे ब्लेड आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि याची स्वच्छता देखील अतिशय सोपी आहे. काय नाही, अशा पद्धतीनं रिमूव्ह होतं, त्यामुळे कोपऱ्या कापऱ्यांनी जी काही घाण साचून राहते ना, ती इथं राहत नाही आणि व्यवस्थित असे हे स्वच्छ केले जातात. आणि या ब्लेंडरची एक खासियत ती म्हणजे याची जी मोटर आहे ना, ती 100% कॉपर पासून तयार करण्यात आलेली आहे. सगळ्यात अगोदर 500 ml च्या जारमध्ये इथं मी ही खसखस टाकून घेते आणि ही अगोदर आपण सेपरेट बारीक करून घेऊयात. ही बारीक करण्यासाठी मी 2 पात्यांचं ब्लेड वापरते. तर इथे तुम्ही बघू शकता, खसखस अगदीच आपली थोड्या प्रमाणात होती आणि रेग्युलर आपण जर मिक्सरमध्ये करायला गेलं ना, तर ती इकडून तिकडं पळते, व्यवस्थित अशी बारीक होत नाही. पण इथं या मिक्सरमध्ये अगदी इझिली ही बारीक झालेली आहे. घेतलेली खसखस मी परत एकदा बाजूला काढून घेते आणि आता आपल्याला सगळ्यात अगोदर धना जिरा पावडर तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी भाजून घेतलेले हे धणे आणि जिरे एकत्रितरित्या आपण बारीक करून घेतो आणि याची सुद्धा आपल्याला छान फाईन अगदी विकतच्या सारखी पावडर करून घ्यायची आहे.
असा मस्त याचा सुगंध येतोय संपूर्ण किचनमध्ये आणि धना जिरा पावडर तुम्ही इथं बघू शकता छान अशा पद्धतीनं तयार झालेली आहे. त्यामुळे आता भाजी करताना वेगळ्या पद्धतीनं या पावडर टाकायची आवश्यकता नाहीये. आता आपण काय करत आहोत, हा कांदा टाकून घेऊ. कांदा चिरण्याची आवश्यकता नाहीये, तो ऑलरेडी असा सॉफ्ट झालेला आहे. पण हे जे खोबरं आहे ना, हे खोबरं आपल्याला थोडंसं बारीक असे त्याचे तुकडे करून याच्यामध्ये टाकून घ्यायचे. खरं तर कांदा आणि खोबरं बारीक करण्यासाठी थोड्याशा पाण्याची आवश्यकता असते, पण अगोदर आपण काय करणार आहोत, पाणी न टाकता बारीक करून घेऊयात आणि नंतर आवश्यकता लागल्यास थोडंसं पाणी टाकूयात. तर इथं तुम्ही बघू शकता कांदा आणि आपलं खोबरं कशा पद्धतीनं छान फाईन असं हे तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण कुठलंही पाणी टाकलेलं नाहीये. आपण आता बारीक करून घेतलेलं हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सोबतच मगाशी जी धना पावडर आपण केली की नाही आणि जिरा पावडर ती सुद्धा याच्यातच टाकून घ्यायची आहे. ही खसखस आणि काय झालं ना, माझ्याकडे म्हणजे पहिलंच घरामध्येच भाजून तीळ ठेवलेले होते आणि त्याचा अशा पद्धतीनं कूट तयार करून ठेवलेलं होतं. हे कूट मी माझ्या सोयीनुसार थोडंसं ओबडधोबड केलं होतं. तर आता मी परत एकदा ह्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याच्यामध्येच आपण हे शेंगदाणे देखील टाकून घेतो आणि शेंगदाणे सुद्धा आता आपल्याला एकदम बारीक असे फिरवून घ्यायचे. अगदी काही वेळेतच इथं तुम्ही बघू शकता आपलं हे शेंगदाण्याचं कूट कशा पद्धतीनं चांगलंच बारीक झालेलं आहे आणि जसं आपल्याला हवंय ना अगदी सेम तशाच पद्धतीचं हे वाटण आपण अशा पद्धतीचं तयार करतोय की याच्यामध्ये नंतर परत वेगळ्या पद्धतीनं आणखीन आलं लसूण वगैरे टाकण्याची काही आवश्यकता भासू नये. तर त्याच्यामुळे इथं मी खूप सगळा हा लसूण घेतलेला आहे. सगळ्या पदार्थांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सोबतच हे आलं फिरवून घेऊया. आलं लसूण आहे ना हे अशा पद्धतीनं इथं तयार झालेले. मला आहे ना एकदम याची सुद्धा एकदम फाईन अशी पेस्ट करायची आहे, तर त्यामुळे अगदी थोडंसं मी पाणी टाकते. आपली ही आलं लसणाची पेस्ट देखील छान अशा पद्धतीनं तयार झालेली आहे. काढून घेऊया. आता याच्यासोबत आहे ना मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून आपलं हे जे वाटण आहे ना, म्हणजे हे वाटण काय फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अनेक दिवस टिकतं, पण तरी सुद्धा अजिबात खराब होऊ नये किंवा याचा रंग बदलू नये त्यासाठी एक जुनी ट्रिक. इथं आपण घेतलेलं आहे 2 चमचे मोठं मीठ आणि हे मीठ आपल्याला काय करायचंय, बारीक करून घ्यायचंय म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असं पसरेल. त्याच्यामुळे आता हे जे मीठ आहे ना हे आपण फक्त वाटणापुरतंच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे भाजीमध्ये मीठ टाकायचं की नाही हा प्रश्न इथे येत नाही. सोबतच आपण टाकतोय हळद पावडर 1 मोठा चमचा. आता कसं आहे माहिती का, हे जे कोरडे मसाले आहेत की नाही, जसं की हळद असेल किंवा हे काळं तिखट, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हे फक्त प्लेन वाटण तयार करून ठेवू शकता, म्हणजे हळद काळं तिखट वगैरे काही टाकायचं नाही, फक्त मिठापर्यंतचे सगळे पदार्थ टाकायचे. ज्यावेळेस भाजी करताल त्यावेळेस मग तुम्ही हे कोरडे मसाले टाकू शकता, पण मला नेहमीचा अंदाज आहे तर त्या अंदाजानं मी हे सगळं टाकते. आता इथं हे 4 मोठे चमचे काळं तिखट घेतलेलं आहे. हे आपलं घरगुती पद्धतीनं तयार केलेलं काळं तिखट आहे, ज्याच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातात. हे देखील टाकून घेते आणि त्याच्यानंतर इथं आपली ही खूप सगळी कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला हातानं छान असं एकत्र करून घ्यायचंय. तर इथे आपलं परिपूर्ण अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे. आता हे तुम्ही 1 आठवडा ठेवा, 2 आठवडे ठेवा किंवा त्याच्याही पेक्षा जास्त काळ जरी ठेवलं तरी हे आहे तसं राहतं. आणि हे वाटण तुम्ही थोड्या प्रमाणात जरी वापरलं तरीही तुमची भाजी चवीलाही छान होते आणि मिळूनही येते. आता वाटण तर तयार झालं, पण हे वाटण वापरून भाजी कशी करायची पटकन दाखवते. तुम्हाला सुद्धा जर अगारोच्या या रिगल पर्सनल ब्लेंडरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करा. कढईमध्ये तेल गरम झाले आणि याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेतोय, अर्धा चमचा जिरं, बस फक्त एवढंच टाकायचंय. आणि आपण हे जे वाटण तयार केले ना,
आता आपल्याला भाजी किती घट्ट करायची आहे किंवा किती पातळ करायची आहे त्या हिशोबाने याच्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी खूप जास्त घट्ट नाही आणि एकदम जास्तही पातळ नाही, तर हलकी अशी सरबरीत ही भाजी करणार आहे, तर त्याच हिशोबाने इथं मी वाटण घेतलेले. आता या वाटणामध्ये हळद आहे, धना पावडर, जिरा पावडर सगळं तयार करून आपण याच्यात टाकलेलं आहे. सोबतच काळं तिखट सुद्धा टाकलेलं, म्हणजे वेगळं काही करायचंच नाही. सकाळी घाई गडबडीत असू देत किंवा अचानकपणे कोणी पाहुणे घरी आले आणि काही स्वयंपाक करायचं म्हटलं तरी तुम्ही बघू शकता काहीच होत नाही, अगदी पटकन आपला स्वयंपाक तयार होऊ शकतो. हे वाटण फक्त आपण थोडंसं छान असं परतवून घेऊयात. तर इथं आपण याच्यामध्ये आलं लसूण टाकलेलं आहे आणि ते आपण काही परतवून घेतलं नव्हतं किंवा भाजून घेतलं नव्हतं, त्यामुळे आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आणि आपण ही जी ग्रेव्ही तयार करतोय ना तिला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. काय करूयात, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्ही इथं आपला मसाला बघू शकता किंवा मसाल्याच्या वरती आलेली ही तर्री बघू शकता. छान हा मसाला दिसतोय ना. चला आता कुठलीही भाजी करा, याच्यामध्ये तुम्ही वांग करा, बटाटा करा, घेवडा करा, मटकी करा, काहीही करा, अगदी व्यवस्थितपणे सूट होऊन जातं. तर इथं मी तुम्हाला झटपट होईल त्याच्यामुळे बटाट्याची भाजी दाखवते. आणि बटाट्याची भाजी तर काय प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून एकदा तरी हमखास केलीच जाते. त्याच्यामुळे सरबरीत अशी ही काळ्या तिखटाची बटाट्याची भाजी आपण करतोय. एकदा बटाटा टाकले ना ह्याच्यात छान असं परतवून घेऊयात. गॅस थोडासा मोठा करूयात. आता तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात. वाटणामध्ये सुद्धा मीठ आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपण या वाटणामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे, तर त्याच्यामुळे कोथिंबीर सुद्धा या तेलामध्ये छान अशी परतली जाते. त्याचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा छान अशा पद्धतीनं रिलीज होतो. आता ही भाजी आपण शिजू देऊयात, म्हणजे ह्याची जी मेन कन्सिस्टन्सी आहे ना ती तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीचा आपला रस्सा तयार होतो. इथं बघा आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी गॅस देखील बंद केलेला आहे. छान अशा पद्धतीनं बटाटा शिजलेलं आहे. तुम्ही बटाट्याचा रंग बघू शकता भाजीचा आणि सोबतच आपण हा जो मसाला केला आहे ना त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता. याच्यापेक्षा घट्ट पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे ठरवू शकता. आणि आपण किती मसाला घेतला होता, तर फक्त एक पळीभर मसाला घेतला होता. तर इतकी छान अशा पद्धतीची याची भाजी तयार झालेली आहे. चला तर मग आज आपण तयार केलेलं हे वाटण तुम्हाला थोडं जरी फायदेशीर वाटलं असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करताल. आणि हो, व्हिडिओ आवडलाय त्यामुळे तर तुम्ही इथपर्यंत हा पाहत आलेला आहात त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.